नमस्कार मित्रांनो. तर भारतीय हवामान विभागाकडून हा महत्त्वाचा मेसेज जारी करण्यात आलेला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासात पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. हा मेसेज मित्रांनो सर्वांच्या मोबाईलवर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर राज्याच्या या 4 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी. राज्यात मागच्या 2 आठवड्यापासून चांगला पाऊस बरसत असून जून महिन्याच्या मध्यानंतर पावसाची सरासरी काहीशी कमी झालेली होती. त्यानंतर आता पावसाचा जोर वाढल्याचं चित्र आहे. कोकण घाटमाथ्यावर आणि विदर्भातील पूर्व भागात चांगला पाऊस पडताना दिसत आहे. दरम्यान आज तारीख 19 तारखेला राज्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून कोकणातील रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील अशी शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार तर नाशिक आणि जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. परंतु उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे.